रूप पाहता लोचनी पाहता लोचनी रूप पाहता लोचनी पाहता लोचनी रूप पाहता लोचनी पाहता पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी पाहता लोचनी रूप 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 पाहता लोचनी पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी हे सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी हा विठ्ठल बरोबा विठ्ठल बरोबा वा वा तो हा विठ्ठल बरोबा माधव बरोबा तो हा विठ्ठल बरवा वादाय बाबा बाबूजी माझे ओठाल बा तो हा माधव बरवा तो हा माधव बरोबा तो हा माधव बरोबा तो हा माधव बरवा तो हा माधव 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 बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा बहुता सुकृताची जोडी मनुला विठ्ठली आवड तो हा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आधार सर्व सुखाचे आधार सर्व सुखाचे बरे सर्व सुखाचे
रामकृष्ण हरी जय जय राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम जय जय राम जय जय राम विठ्ठल 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 शाबाश क्या बात है हाँ हाँ वाह दिनेश जी वाह टाळी वाजवा एकदा टाळी वाजवा वा 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 म्हणजे टाळकरी असे पाहिजे बस हा असं हा आणि म्हणून एकदा थोडं थोडं पुढं सारखं बरं म्हणजे असं काय होईल मागच्यांना लेकुराचे हित जाणे की बाबा हे माऊलीचे चित्त ऐशी कळवळ्याचे जाती करी लाभाविन प्रीती पोटी भार बाहे त्याचे सर्वस्वई साई ऐशी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती हरी तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे ऐशी कळवळ्याची जाती करे लाभाविन प्रीती समचरण सरोजम सांद्रणी लाभुदाभम जगणनीत पाणी मंडनम मंडनानम तरुण तुलसीमाला कंजनम गंजनेत्रम सबयदबला समिठ्ठलम चिंतयामि महायोगपीठे तटे भीमरत्याम परम पुंडरीकाय धातुमणींद्र हे समागत्य तिष्ठन्तमानन्दगन्धं परब्रह्मलिंगम भजे पांडुरंग गुरु प्रथम मन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपा जाणे कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका हरिकलाबज्ञे जोधरार्थावतारम कलंकांकती ज्योतिकामोदिवक्त्रम खलानीश मादापनोदार दक्षिण समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कला कुसरी काहीच नेनी हरी बोलतो वचनी अति भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी सेवेला सेवक
लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा आहो स्वामी तुक या देवा या बरीण करावा फिर जयांची केली या स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता लागून या पाया विनवितो तुम्हाला करे टाळी बोला मुखी नाम विठाला विठाला मना वेळ वेळा हा सुख सोळा स्वर्गी नाही लेकुराचे हित जाणे किंवा वाहे माऊलीचे चित्त ऐसी कळवळ्याची जाती करेला भाविन प्रीती मंगलम भगवान विष्णू मंगलम गरुड ध्वजा मंगलम पुंडरीकाक्षु मंगलायतून हरी हे अकारण करुणावरून आले श्री भक्तकाम कल्पतरुम पंढरीचा पांडुरंग परमात्मा आणि परमात्म्याच्या अथंग करुणेनं अथंग दयेनं संप्राप्त संकीर्तन रूपी सेवे करता आपल्या या भागाची एक आदर्श माता मला वाटतं शिरसुलगाव बरोबर शिरसाने आणि शिरसाने नगरीतील या परिसरातील एक आदर्श माता या भागाचं वैभव सगळ्यांची एक लाडकी माता या मातेच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्तानं खरं तर चंद्रभागा आईंच्या या प्रथम पुण्यस्मरणानिमित्तानं असा गोड कार्यक्रम आयोजित केलाय की मला पहिल्यांदा भास होतोय की नेमकं मी कीर्तन पुण्यस्मरणाचं कीर्तन करतोय की एखाद्या सप्त्याचं कीर्तन करतोय असा भास होतो एकदा टाळी वाजवा ना म्हणजे असं गोड आयोजन आहे एवढ्या आयोजनातली भव्यता दिव्यता वाखणण्याजोगी म्हणून धन्यवाद देतोय आमच्या या परिवाराला की गोड असं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे आजचा जो अभंग आहे तो श्रीमंत साधू तुकोबारायांचा आहे आणि तुकोबारा या अभंगातून 3 पुरावे सांगतात आईबद्दलची आवाज येतोय माझा फक्त ऐकत चला बारकं नाही का तुम्हाला कीर्तन समजण्याजोगं बोलणार आहे मी काळजी करायची गरज नाही 3 पुरावे सांगितले तुकोबारांनी पहिला पुरावा असा सांगितलाय जी लेकराच्या हिताकरता जी आपलं स्वहित वाहते आणि चित्त वाहते तिला काय म्हणावं बोला काय म्हणावं आई म्हणावं पहिला पुरावा हित आणि चित्त वाहणारी कोण आहे आई आहे बरं एवढं तर आहेच पण आपला कळवळा सुद्धा लेकरांकरता वाहते तिला काय म्हणावं आई म्हणावं बरं एवढं तर ठीक आहे पण पुढे सुद्धा गोड सांगितलंय की पोटामध्ये भार वाहते 9 महिने 9 दिवस पोटामध्ये भार वाहते पण भार वाहून सुद्धा आपलं सर्वस्व आपल्या लेकराकरता वाहते तिला आई असं म्हणावं असे 3 पुरावे तुकोबारा अभंगातून मांडतात आणि अशा संत रूपी माईजवळ माझं ओझ आहे असं तुकोबारा या अभंगातून व्यथित करतात अभंगाची गोड पार्श्वभूमी जास्त वेळ घालवणार नाही विठ्ठला विठ्ठला गोड निवडलाय प्रास्तावनेमध्ये जास्त वेळ घालवणार नाही खरं तर आज आपल्या सगळ्यांची लाडकी माता सगळ्यांची एक प्रेमळ माता स्वर्गीय गंगा भागीरथी चंद्रभागा आई कारभारी डावकर आपण आईला म्हणायचे बरोबर ना आज आणि खरं तर त्यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्तानं आज डावकर परिवारानं केलेला हा ज्ञानयज्ञ सोहळा आईंमागं मोठा परिवार आहे त्यामध्ये त्यांची दोन मुलं आणि माझ्या 3 बहिणी त्यामध्ये शिवाजी दादा आहे नंदू दादा आहे ही 2 मुलं असतील आणि माझ्या 3 बहिणी त्यामध्ये सुलोचनाताई आल्यात का सुलोचनाताई कुठे आहेत आल्यात हा ताराक्का आल्यात का ताराक्का कुठे आहेत आल्यात आणि कलावतीताई आल्यात 3 जणी आल्यात ही 5ही लेकरं या 5ही लेकरांनी केलेला ज्ञानयज्ञ सोहळा आपण सगळेजण या ठिकाणी विशेष उपस्थित आहे आईंमागं लय मोठा परिवार आहे आणि आईनं गोकुळ उभं केलं महाराज गोकुळ उभं केलं आणि या गोकुळाची खरं तर एक पार्श्वभूमी जिच्या माध्यमात होती ती आज आपल्यात नाहीये आज तिच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्तानं हा केलेला या परिवारानं ज्ञानयज्ञ सोहळा 2 बाजू मांडल्यात आता तुम्ही थोडी जाणकार मंडळी शास्त्रानं 2 बाजू लिहिल्यात बरं का नाना 2 बाजू लिहिल्यात बरं का जाधव कंपनी ऐका बरं का नाना सर ऐका शास्त्रानं बरं का महाराजजी 2 बाजू लिहिल्यात आपण एखाद्या व्यक्तीबद्दल व्यक्त करतो तिला कृतज्ञ असं म्हणतात काय म्हणतो आपण त्याला कृतज्ञ व्यक्त होणं त्याला कृतज्ञ म्हणतात आणि व्यक्त केली जात नाही त्याला कृतज्ञ असं म्हणतात आज आपल्या आईप्रती आपला कृतज्ञता सोहळा साजरा करावा या 5ही लेकरांना वाटलं आणि नवे नातवांना सुद्धा वाटलं ही अशी मुलं आहे नातवंड आहे आईनं चांगलं पेरलं नवे तिनं प्रेम दिलं म्हणून प्रेमाचा सोहळा म्हणावं लागल आज तिच्या प्रेमाचा हा सोहळा आहे कारण की महाराज एवढं चांगलं पेरलं ना चांगलं उगवतं आणि म्हणून आमच्या बहिणं आमच्याकरता काय कमी नाही केलं आज तिच्या हा कर्तृत्वाचा सोहळा आहे तिनं आयुष्यभर कष्टानं काबाड कष्ट करून आमच्याकरता तिनं झिजली
आणि आमच्याकरता स्वकर्तृत्वातून आमच्याकरता कष्टातून हा प्रपंच उभा केला. तिच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्तानं आपण सगळेजण उपस्थित आहे. आईन मागं पुतण्यांचा सुद्धा मोठा परिवार आहे. वाल्या का आल्यात काय? कुठे आल्यात? हा वाल्या काय, मला वाटतं मिराक आल्यात का? आल्यात. शिंदूबाई आल्यात का? शिंदूबाई आल्यात. असे सगळ्या बरं का. ज्ञानेश्वर दादा आहे सगळी. मला वाटतं आजीदादा कुठं बसल्या? हा आजीदादांनी सुद्धा इथपर्यंत व्यवस्थर लय कॉल केले. फक्त व्यवस्थर जेवढे केले तेवढे जावस्तर करा म्हणजे झालं बाबा. असं त्यांचं सुद्धा लय गोड प्रेम आहे आमच्यावर. नाही महाराज परिसरात ते असतात माझ्या कीर्तनाला. ही सगळी आमची कुशारे कंपनी असते बरं का. ही सगळी मंडळी बरं का. सावरगाव सगळ्यांच्या प्रेमाखातीर मी इथपर्यंत आलोय. तारीख तशी बसत नव्हती पण यांचं प्रेम आहे मला यावं लागलं. ते म्हणले महाराज काय बी असू द्या तुमचं कीर्तन नाही झालं तर आम्हाला कीर्तनच नाही ठेवायचं. एवढं मोठं प्रेम आहे महाराज या मंडळींचं आपल्यावर. वारकरी संप्रदायावर निष्ठेनं प्रेम करणारी ही मंडळी आहे. म्हणून ही सगळी मंडळी या परिवाराचा आभार व्यक्त करेन. मी धन्यवाद देणारा कोण आहे तुम्हाला? तुकोबार आहे तुम्हाला धन्यवाद देतात. पगाप्रमाणे आपुल्या इता जो असे जागता आणि धन्य माता पिता, बरोबर ना? धन्य माता पिता तयाची म्हणून तुम्हाला तुकोबार आहे धन्यवाद देतात. अशी मुलं नातवंड आहे पुतणेत सगळ्यांचे आभार व्यक्त करतोय. काय कमी नाही केलं इथं बघा ना. नियोजन अगदी तंतोतंत केलंय. म्हणजे असं बोर्ड दाखवायला जागा नाही की नियोजन कमी. गायक मंडळी पाहिले तर महाराष्ट्रातले टॉपचे मंडळी आणलेत. वादक मंडळी पाहिले तर ते सुद्धा टॉपचे दे. असं सगळं नियोजन टॉपचं केलंय. म्हणजे सिस्टीमला जर म्हणलं तर ते 1 नंबरचं आहे. सगळं 1 नंबर. असं 2 नंबरचा माल इथं काही लावलाच नाही. म्हणजे सगळा मोंड्याचा माल आपलं हा म्हणजे 1 नंबरचा माल इथं आलाय. खरं तर विशेष तत्वानं महाराष्ट्रातले सुप्रसिद्ध गायनाचार्य गायन सम्राट गान कोकिळा गान गंधर्व आदरणीय सुनीलजी महाराज पवार बरं का. टाळी वाजूया त्यांच्याकरता. आवाज इतका उंच आहे की कधी कधी पीटी संपते पण त्यांचा आवाज संपत नाही. असे आमचे सुनील महाराज आहे बरं का. लय गोड आवाज आहे त्यांचा. ऐकतोय आपण त्यांच्या चाली गोड ऐकणारे पुढं पण ते गोड गातात. त्यांचे आभार आहे. सध्या सोशल मीडियावर मोठा प्लॅटफॉर्म त्यांचा तयार आहे. असे सुनील महाराज बरं का. त्यांच्याकरता टाळी वाजवा परत एकदा. त्यांचे आभार. आणि माझं खरं तर आवडतीचं गोड गायन इकडं नाशिक जिल्ह्यात आलं की गायन मला फार आवडतं. ज्यांचं गायन आवडतं आवाजातली माधुर्यता मनाला भावते. इतकं माधुर्य त्या आवाजामध्ये रसकता आहे पाचकता आहे. आणि त्या आवाजाचं सौंदर्य एवढं आहे की माणूस भारावून जातो. ते गायला लागले की असं एवढं गायन सुंदर करतात की त्यांच्या नावातच शिवराम आहे. म्हणजे जिथं शिवाला रामाकडे घेऊन जावं लागतं असे शिवराम महाराज बरं का. हा असे गोड त्यांच्या नावातच 2 देव आहे. आणि मग का नाही एवढं गोड गाणार? नीलकंठेश्वर त्यांच्या जवळ आहे आणि राम सुद्धा त्यांच्या जवळ आहे म्हणून गोड बरं का शिवराम महाराज. त्यांचे आभार. मागची मंडळी आहेत आदरणीय आमचे महाराज वैभव महाराज आहे आणि आदरणीय दोन्ही नाही इकडचे वेगळे आहेत का वैभवच आहे. वैभव महाराज दोघंही पण आदरणीय नाना असतील. ही सगळी टाळकरी मंडळी आहेत. मला आवडले. गोड टाळ वाजवतात गोड पावल्या खेळतात. एकदा टाळ्या वाजवा त्यांच्याकरता. त्यांचे आभार. विशेष तत्वानं विनेकरी सगळ्यांचे आभार. आणि पखवाज क्षेत्रातलं गोड नाव बरं का. पखवाज कसा असावा किती स्पष्ट वाजवावा किती ताकदीचा वाजवावा. महाराष्ट्रात तरी एका व्यक्तीकडून शिकावं. त्या व्यक्तीचं नाव म्हणजे दिनेश महाराज मोजाड बरं का. किती स्पष्ट वाजवावा म्हणजे अत्यंत गांभीर्यानं ज्यांचा पखवाज ऐकावा दखल घ्यावी त्यांच्या वाजनाची. म्हणजे त्यांच्याकडे 3 पद्धती आहे. तुम्हाला किती कळतंय मला माहिती नाही पण बऱ्याच लोकांना इथं अनुभव आहे एक पखवाजातला की वाजवण्याच्या सुद्धा 3 पद्धती. कधी कधी जर पाहिलं तर काही पखवाज असे दडदड जास्त फडफड करतात. म्हणजे स्पर्धेचं वाजवणं त्याला म्हणतात बरोबर ना. पहिलं वाजवणं म्हणजे लय असं आव्हान त्याला म्हणजे स्पर्धेचं वाजवणं. हा पहिलं मी स्पष्ट बोलतो जरा बोलायची सवय आहे मला. आणि दुसरं वाजवणं साथीचं वाजवणं साथीचं वाजवणं ते सुद्धा आमच्या दिनेश महाराजांकडे आहे. आणि पहिलं वाजवणं ते सुद्धा आहेच. एखादं लय म्हणलं ना बाबा माझ्या तुडीत वाजवणार. हा दुसरं साथीचं वाजवणं ते सुद्धा आहे. आणि तिसरं पद्धत खरं तर लहरीचं वाजवणं. जी वादकाची भूमिका महत्वाची ते लहरीचं वाजवणं. या 3 पद्धती आमच्या दिनेश महाराजांकडे. टाळी वाजूया त्यांच्याकरता. त्यांचे आभार. सिस्टीम क्षेत्रातलं सुद्धा लय मोठं नाव काळू बाळू बरं का. आमचे विकी दादा हे आवडीचं झालंय. म्हणजे इथं जे बसलेत ना त्यांचं नाव काढलं तरी लोक असे हसतात बाबा आपल्या. म्हणजे असं या भागामध्ये विकी दादांना असं काय करून ठेवलंय की इकडच्या या लोकांना वाटतं की हा माझा साऊंड आहे. म्हणजे या सावरगाव इकडं आलं ना या भागात जर आलं झुपूळ आपल्या इकडे या भागात जर आलं तर या लोकांना विचारलं की तुमच्या आवडीचा साऊंड कोणता तर ही लोक म्हणतात की आमचा साऊंड आहे ना विकीचा असं ते म्हणतात. आणि म्हणून हे नाव कमवलं आमच्या विकी दादानं. कमी कालावधीमध्ये त्यांनी फार मोठं नाव कमवलं. त्यांना धन्यवाद. आमचे बासरी वाजवण्याकरता आपल्या भागातलं वैभव आहे. नाशिक जिल्ह्याचं वैभव आहे. आदरणीय आमचे राहुलजी महाराज सानप बरं का. गोड वाजवतात बासरी. त्यांच्या हातामध्ये
मध्ये जादू आहे, विशेष स्वरामध्ये जादू आहे. त्यांना धन्यवाद. एवढा गोड पावा कृष्णानंतर मी त्यांचंच ऐकला बरं का. असं थोडं त्यांना द्यावे तेवढे धन्यवाद. हे खरं आहे, म्हणजे वास्तविकता आहे. त्यांना द्यावे तेवढे धन्यवाद. आमचा कृष्णादादाला या कार्यक्रमाचं प्रक्षेपण करतायत. आदरणीय महाराज मंडळी बरं का, हे साहेब सगळी मंडळी. आता नावं काय मला माहिती नाही, पण तुम्ही गोड आहेत, तुम्ही ज्येष्ठ श्रेष्ठ आहात. तुम्हाला धन्यवाद देतोय. ही सगळ्या मंडळींच्या चरणाला स्पर्श करून माझ्या चिंतनाला सुरुवात. मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी. या वारकरी संताच्या, या वारकरी संताच्या, या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या. हे मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, या वारकरी संताच्या, या वारकरी ऐका एकदा टाळी वाजवा. एवढ्या पवित्र आणि पावन मातीमध्ये तुमचा आणि माझा जन्म झाला. मग पवित्र आणि पावन मातीमध्ये जन्माला जर आलात ना, तर जगणं वागणं आमचं गोड असावं. का गोड असावं? मानवी जन्मातल्या एवढ्या पवित्र मातीमध्ये आपण जन्माला आलात, आणि जगण्याची भूमिका आमची मानवी जन्मातल्या देहाच्या सार्थकतेची असावी. तुकोबरांचं म्हणणं आहे, कविराज महाराज नाही म्हणत. तू का म्हणे जन्म आल्याचे सार्थक, विठ्ठलाची एक देखल्या हे जन्माचं सार्थक आहे. पण आम्ही आलोय ना, भजन असावं. भजनाची अर्थता आमची असावी. भजन जर नाही तर महाराज म्हणले जन्म व्हायला जातो, नाही तरी गेला जन्म वाया. आणि जन्म का वाया घालायचा नाही, तर महाराज म्हणले अनेक जन्म फिरून यावं लागतील, तेव्हा मनुष्य देह अनमोल आहे. किती अनमोल आहे? तुकोबाराय म्हणतात हा इतका अनमोल आहे. महाराज म्हणले हा मिळालाय, मग मिळालाय तर आम्ही भजन करावं. आणि भजनाची अर्थता आमची शुद्ध भावाने असावी. शुद्ध भाव जर असेल तर देव लांब नाही. शुद्ध ज्याचा भाव झाला दुरी नाही देव त्याला. मग देव मिळवायचा आहे आम्हाला. देव मिळवण्याकरता आम्ही आलोत ना, तर अर्थता एकच असावी. कोणती अर्थता असावी? उद्धाराची अर्थता असावी. काय मी उद्धार पावेन, काय कृपा करेल नारायण, ऐसे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे. अर्थता आमच्या जवळ सुखाचे, पण सुख काय मिळत नाही. याचं गणित एकच आहे की मार्ग चुकलाय त्याच्यामुळे पदोपदी दुःख भोगावं लागतंय. आणि मग पदोपदी जर दुःख भोगावं लागतंय तर एक अर्थता सांगून जाईल मी. प्रत्येकाला सुखाची अपेक्षा आहे. पायी चालणाऱ्या मनुष्याला वाटतं साधी सुधी सायकल असावी. सायकलीवाल्याला मनुष्याला वाटतं मोटरसायकल असावी. मोटरसायकलीवर चाललेल्या माणसाला वाटतं की साधी सुधी 4 चाकी असावी. ब्रिजात बसलेल्या माणसाला वाटतं स्कॉर्पिओ असावी. स्कॉर्पिओ मध्ये असं म्हणजे वाटतं ना, असं अर्थता आहे गड्या. 4 चाकीमध्ये बसलेल्या माणसाला वाटतं की विमानात बसावं. मग अर्थता सगळ्यांना आहे. पण महाराज म्हणले जो देखे सो दुखिया बाबा सुखिया कोई नाही रे राजा दुखिया प्रजा दुखिया. पण दुखिया जर सब कोई आहे तर मग ऐका ना, आम्ही काय करावं? दुःख निरसन करण्याची एक भूमिका आहे. आमच्या नाथबाबांनी लिहिलंय. काय म्हणले ते? हे नरदेह दुर्लभ जाना, नरदेह दुर्लभ जाना, नरदेह दुर्लभ जाना, नरदेह दुर्लभ जाना. त्याला टाळी वाजवायची, त्याला शाबास. बेस पाहिजे आणि रिटर्न पाहिजे. शतवर्षाची गणना वसुदेव म्हणा, शतवर्षाची गणना वसुदेव वसुदेव म्हणा. यामध्ये दुःख यातना वसुदेव म्हणा. यामध्ये दुःख यातना वसुदेव वसुदेव म्हणा. तुम्ही आठवा मधुसूदन, तुम्ही वसुदेव म्हणा, वसुदेव म्हणा, वसुदेव म्हणा, वसुदेव म्हणा. तुम्ही आठवा मधुसूदन. वसुदेव 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 म्हणा. वसुदेव वसुदेव म्हणा. वसुदेव वसुदेव म्हणा. तुम्ही वसुदेव वसुदेव म्हणा. आणि म्हटलं पाहिजे एकदा टाळी वाजवा. आणि काय म्हणावं माहिती का? जन्मामध्ये आम्ही आलोय ना, त्या कारणाकरता आलोय. आणि ते कारण जर नसेल तर महाराज म्हणले जन्म व्हायला जातो. पण जन्म व्हायला घालवायचं नसेल तर एक पहिली भूमिका आहे. आम्ही पहिली भूमिका काय केली पाहिजे बरं का? आमच्याजवळ नामस्मरणाची भूमिका असावी आणि देवाचं साधन असावं. आई वडिलाची
आई वडिलाची सेवा असावी. आणि ही सेवा ज्यानं केली त्याचं जन्माचं गणित सार्थकी होतं. बरं काय करावं जन्माचं गणित? आम्ही आलोत ना, हे जन्माचं गणित एकच आहे की आम्ही नम्रतेनं या माध्यम जोपासावं. आणि नम्र जो माणूस आहे, नम्र बरं का, जो विश्वाला जिंकतो. असं म्हणतात की नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता. याकडून लय पाठ केलं आणि मग लय पाठ केलं ना, दांडरतो माणूस फुगवतो असं माझ्यासारखा मीच. हा, पण ज्ञान आणि अपमान मान ज्याला पचवता आला तो माणूस राजा होतो. बरं का, मी काय बोलतोय ते वाक्य जरा जड आहे, पण ज्याला कळल त्याला कळल असं आहे. ज्याला नाही कळल त्याला बाबा काय करल अशी गोष्ट आहे. हा, आणि मग त्यानं लय पाठ केलं. आलं ते आपल्या इकडून आलं. आपलं हे गाव कोणतं मागचं बा यशा शिरूर? नाही इकडे बरं चांदवडवरून आलं. लय पाठ केलं त्यानं, लय पाठ केलं 4 वेळेस 6 शास्त्र 18 पुराण पाठ केली. आणि सर बरं का ते आलं इकडं चांदवडवर करून इकडं आलं. आपल्या इकडं आपलं गाव कोणतं आहे? शिरसाण्याकडे आलं. आता शिरसाणं गाव म्हणजे अपडेट गाव. इकडं आलं ते. एक आपला शेतकरी गहू पेरीत होता तेव्हा, आणि गहू पेरता आता काढायला आला मला माहिती आहे. हा, पण मग तेव्हा पेरीत होता. आणि मग आलं. अरे आल्यानंतर ती ज्यानं पाठ केलं होतं का पाठ, ती दिवसा कंदील चालू म्हणजे दिवसा कंदील लावून चालत होतं नाना बरं का, दिवसा कंदील. आणि ज्ञान आलं का माणसं काय करतील याची म्हणजे गॅरंटी नसते. त्यांना लय असं म्हणजे काय करतील ते सांगता येत नाही. ते आलं इकडून चांदवड करून आपल्या शिरसाण्याकडे आलं. आणि इथे आऊत हाकीत होतं आपलं शेतकरी, आपलं शिरसाण्याचंच होतं. बरोबर ना नाना? तुम्ही बोला जरा मोकळ्या मनानं बोला गाड्या. आणि मग आऊत हाकता त्यानं पाहिलं ना, आऊत हाकता पाहिल्यानंतर ती म्हटलं, हे बाबा दिवसा तुमचा कंदील चालू. ओ काका, कंदील चालू आहे, कंदील युजवा. त्याच्यात ते वाटतात, काय वाटतात त्याच्यात? ते रॉकेलच म्हणतात ना आपण. ग्रासलेट संपेल आणि संध्याकाळची पंचायत व्हायची. तर म्हणला, बालका तुम्हाला ओळखलं नाहीस? अरे मी 4 वेळेस 6 शास्त्र 18 पुराण पाठ केलेत. आणि मला जर एखादा प्रश्न विचारला आणि प्रश्नाचं उत्तर जर देता नाही आलं तरच मी तो कंदील युजवतो, अन्यथा विजवत. शेतकऱ्यानं आपल्या शिरसाण्याच्या शेतकऱ्यानं बैल आखडून घेतली. ते धरायला काय असतं आवताला? काय असतं? रुमणं. त्या रुमण्याच्या खाली काय असतं? फराट, लोहाड, कुळव. तुमच्याकडे काय म्हणतात त्याला? वखर म्हणतात. त्या वखरीला बैल आखडून घेतली आणि बांधून टाकली. रुमणं घेतलं, खांद्याव घेतलं, काढलं, रुमणं खांद्याव घेतलं. काका जवळ आले. काका तुम्हाला प्रश्न विचारला आणि प्रश्नाचं उत्तर जर तुम्हाला बरोबर देता नाही आलं तर तुम्ही काय करणार? काका म्हणले, कंदील विझवणार. मग प्रश्न असा आहे, पहिला प्रश्न असा आहे, माझ्या हातात आणलंय याला काय म्हणतात? काय म्हणतात? रुमणं म्हणतात. आणि मग मी रुमणं तुम्हाला हाणलं, कुठं लागल? काकाने 5 मिनिटं विचार केला. 5 मिनिटं म्हणला, पोटऱ्या सांगावं तर मानकाट आणाय बसले, मानकाट सांगावा तर पाठाड आणाय बसले, पाठाड सांगावा तर नडगे आणाय बसले. माझ्याची काही तट्टा करू नको. आता कंदिली होतो, कंदिली जावला ना, पाहता काय माझ्याकडं. हा महाराज अहंकार झाला आणि तुका म्हणे वाया गेला. अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझ्या विष्णुदासा भाविकासी. आणि मग ही भूमिका आमच्या जवळ असावी. कोणती भूमिका आहे? आमच्या जवळ आलत ना, नामस्मरण असावं. आणि नामस्मरणा करता आम्ही आलोय गड्या. प्रत्येक माणसाच्या आयुष्यात 3 पण आहे. 3 पण जोपासलं पाहिजे. काय जोपासलं पाहिजे? आपण जन्माला आलो ते कोणतं पण? मी त्या दिवशी सांगितलं, तुम्ही ऐकलं. कोणतं पण? जन्माला आलो ते कोणतं पण? बालपण. बालपण संपलं. आता मी ज्या वयात आहे ते कोणतं पण? तरुणपण. आणि तरुणपण संपलं का? आता तुम्ही ज्या वयात आहे नाना, तरुणपण. म्हातारपण. हा, आपण म्हातारपण संपलं का कोणतंच पण येत नाही. पण सरपण आल्याशिवाय, हा सरपणीनेच्या अगोदर माणसानं जीवन जगावं. का माहिती का? प्रमाण आहे, आता तरी पोडे हा जीव उपदेश, आता तरी पोडे हा जीव उपदेश, आता तरी पुढे हा जीव उपदेश, आता तरी पुढे हा जीव उपदेश, आता तरी आता तरी पुढे जीव उपदेश, आता तरी पुढे हा जीव उपदेश. हे नका करू नाश आयुष्याचा, नका करू नाश आयुष्याचा,
शुद्ध करा आणि मग चित्त शुद्ध करण्याची भूमिका नामस्मरणात आहे. मग पहिलं पण आहे, पहिलं पण म्हणले कोणतं पण? पहिलं पण आहे बालपण. असू द्या, बालपण आहे पहिलं पण. बालपणामध्ये काय केलं पाहिजे? गाये नाचे उडे आपुलिया छंदे मनाचे आनंदे आवडीने. कोणत्या पणात? बालपणामध्ये. तरुणपणामध्ये काय करावं? तरुणपणामध्ये म्हणावं तरणा भाग्यवंत नटे आरे कीर्तनात. नटलं पाहिजे, कीर्तनात नटलं पाहिजे. पण मग म्हातारपणात काय करावं? म्हातारपणामध्ये बनावं ठाईचं बैसणी. लय तक करू नये म्हातारपणात. काय काय माणसं म्हातारी वाटतात पण म्हातारी होत नाही. माणसं मत नाही होत महाराज. मी डोळ्यानं पाहिलं माया, इथं सुद्धा आहे माया समोर. काय काय लय त्यांना तकतो. द्राक्षाचं होईल काय बी, तू ये ना इकडे कीर्तनात ना ऐकायला. आपण एवढं. आणि मग माणसानं म्हातारं झालं ना, म्हातारं व्हावं. मी काय बोलतो ते वाक्य जरा जड आहे पण कळल त्याला कळत. माणसानं म्हातारं व्हावं, पण म्हातारं व्हावंच का माहिती का? आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णेची माणसं. आता त्या दिवशी काय झालं माहिती का? माझे 2 दिवस सलग मुंबईला कीर्तन. आमच्या शेजारी ना एक 80-90 वयाचा आजोबा आहे. आम्ही नाना म्हणतो त्यांना. इथं कोणी नाना असेल इथलं नाना पण नाही बरं का, आमचं नाना सांगतोय. तुम्ही आता बडा मायाबद्दल बोललं महाराज, तुमच्याबद्दल नाही, आमचं नाना सांगतोय. आमचं नाना म्हणलं मग मला यायचंय. म्हणलं कुठं यायचं, कशाला यायचंय? मला माया जीवाची ममई करायची. आयुष्यभर नाही जाता आलं ममईला ना, आता काय तुमचं ममईला? मी धावलो. म्हणलं मला यायचं, तुला बाकीचं काय करायचं? म्हणलं मग म्हाताऱ्या माणसाचं माणसानं बोला ना, ऐकावं. आणि मग त्यांना गाडीत बसवलं. आता मला काय डोक्यावर यायचं का? गाडीत बसवलं मागच्या सीटावर आणि नेलं मुंबईला. म्हातारं रात्री जेवलं खावलं, सकाळी झोपलं. आणि मग ते सकाळी माझ्या देवपूजा होती, माझ्या देवपूजेला येऊ लागलं. आणि देवपूजा झाली ना, एका गावकऱ्याचा फोन आला. मुंबईला आपले गावकरी बरंच आहे. मग एक गावकऱ्याचा फोन आला, नाना इथं आम्ही तुमच्या शेजारी जिथं तुमचं कीर्तन झालं ना तिथून जवळ आहे दिनेश महाराज. त्यांचा मला फोन आला. ती म्हणले चहा प्यायला आहे. मी गेलो त्यांच्याकडे चहा प्यायला. आणि ते मस्त शहरामध्ये 35-40 मजल्याची बिल्डिंग, एवढ्यावरती जायचा काय मेळ लागायचा? मग त्यांना फोन केला, म्हटलं तुम्हीच खाली या आणि मग आम्हाला घेऊन वरती. एवढ्यावरती जायचा काय मेळ लागायचा? त्यांना फोन केला. त्यांना खाली येऊस जरा टाईम लागला. आता एवढ्यावरून खाली यायचे म्हटल्यानंतर टाईम लागणारच ना. पण शहरामध्ये काय काय माता माऊल्या सकाळी चालायला जातात. त्याला एक शब्द आहे, काय म्हणतो आपण त्याला? वॉकिंग म्हणते ते. वॉकिंग नाही म्हणते त्याला, मॉर्निंग वॉकिंग म्हणतात. वॉकिंग. ते गेल्या होत्या, त्या आल्या की त्या बिल्डिंगला वरती जाण्याकरता आणि खाली येण्याकरता काय असते बोला ना, काय असते बोला ना. हे आई बोल की काय असते? लिफ्ट असते. त्या यायच्या आणि ते बटन होतं, ते बटन दाबलं का दरवाजा उघडायचा. त्या जे बटन दाबायचं, दरवाजा उघडायचा, त्या आतमध्ये जायच्या, दरवाजा बंद व्हायचा. त्या वरती गेल्या का त्या उतरून घ्यायच्या. त्यांच्या मुली ऑफिस करता कॉलेज करता त्या मुली त्याच्यातून खाली यायच्या. दरवाजा उघडायचा, मुली बाहेर पडायच्या. इकडून म्हाताऱ्याशी राहायच्या, तिकडून पोरी येऊन बाहेर पडायच्या. मायाबरोबर जी म्हातार होतं का आजोबा नाना, ते वारी पाहायचं काय मशीन रे. इकडून म्हाताऱ्याच्या राहतात आणि तिकडून पोरी येऊन बाहेर पडतात. म्हणलं नाना मशीनच तशी. म्हातारं मायावर धावलं. म्हणलं ना म्हातारं, म्हणलं तुला अक्कलच नाही. मला म्हणलं अकलीला काय झालं? म्हणलं लवकर सांगायचं ना, आपल्या म्हातारीला पण आणलं असतं, मशीनीत घातला असतं. बरीच माणसं माझ्या समोर बसल्यात अशी. ते प्रपंच करतात महाराज, प्रपंच करतात. पण प्रपंच किती असं माहिती का? संसारी असावे, आसोनी नसावे आणि भजन करावे वेळोवेळा. भजन असावं पण भजनाची अर्थता आमची शुद्ध भावाने असावी. कोणी केलं माहिती का? अरे जनाबाई म्हणल्या आम्ही केलं, आम्ही लांब नाही गेलो. कसं पकडलं माहिती का त्याला? दरीला पंढरीचा चोर, दरीला पंढरीचा चोर, धरीला पंढरीचा चोर, धरीला पंढरीचा चोर. हृदयवती खाना केला, हृदयवती खाना केला, हृदयवती खाना केला, धरीला 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 पंढरीचा चोर, धरीला 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 पंढरीचा
वाजवली आणि सांगितलं देव आळवायचं. तुम्हाला सगळ्यांना मी बोलतो बरं का, आई देव मिळवायचं ना आपल्याला सगळ्यांना, पण देव लांब नाही बरं का, देव जवळच आहे. आज आहे ना, आज लय गोड देवाची हे खरं तर पुण्यस्मरण आहे, पुण्यतिथी. पुण्यस्मरण हा शब्द सुद्धा कदाचित लागू होणार नाही, पुण्यतिथी म्हणावा लागेल. कारण की का, चांगल्या व्यक्तीचं पुण्यतिथीच असते आणि पुण्यस्मरण साधारण मनुष्याचं असतं. का, ज्या माणसानं चांगलं काय केलंय त्याचं पुण्यतिथीच घालवावी. का घालवावी? महाराज मी बाईबद्दल बोलणार आहे. आज तिच्या मागं लय मोठा परिवार आहे. माझ्या 3 बहिणी असतील, माझे 2 दादा असतील. मला बोलायचे, आज मी बोलताय ना तिच्याबद्दल लय बोलणार आहे. आईची माया लय जगात मोठी महाराज, आईची माया. आता तुम्ही एक सोशल मीडियावर व्हिडिओ पाहताय, पहिल्यांदाच बोलेल मी. जपान या देशामध्ये एक माकडाचा व्हिडिओ व्हायरल होतोय, पाहिलं तुम्ही? मला थोडंसं बोलायचं, त्याचं नाव पंच बरं का, पंच. आईनं जन्म झाला आणि आई सोडून गेली बरं का. लेकरू लहान होतं, माकड होतं लहान, आणि एवढ्या कमी वयामध्ये आईनं साथ सोडली. कोणी जवळ घेत नव्हतं, बाकीची माकडं त्याला जवळ करत नव्हती करत. असं जवळ आलं का त्याला मायेची ऊब हवी होती, हो मायेची ऊब हवी होती, ते जवळ यायचं. माकडं अशी लांब लोटायची, त्याला भिंगवायची नाही, त्याला राग यायचा, मला कोण का मायेची ऊब देत नाही. त्याला वाईट वाटायचं, जगात का कोणी माझं नाही. आईची माया शोधत होतो ते. पण त्या कारागृहात जी माकडं होती ना, त्या कारागृहवाल्यांना लक्षात आलं की याला मायेची गरज आहे. त्यांनी एक बाहुली दिली, बाहुली माकडासारखी हुबेहूब. अहो त्या माकडाची व्यथा तुम्हाला सांगतोय, तुम्ही व्हिडिओ पहा, तुमच्या डोळ्यात सुद्धा पाणी येईल. त्या माकडाजवळ, त्या पंच नावाच्या माकडाजवळ बाहुली दिली. अहो आईजवळ आपण कशी गाराणी सांगावी. कुणी जर आपल्याला मारलं ना, त्या माकडाला जर कुणी मारलं ना, ते बाहुलीजवळ यायचं, सांगायचं तिला मिठी मारायचं. तिचा हात त्या बाहुलीचा हातीनं असा हातावर घ्यायचं. लय काळजाला भिडणारा प्रसंग हो. आई गेल्यानंतर तिच्याजवळ किती गारणी सांगितली ना, उपयोग होत नाही. माझं एक म्हणणं आहे गड्या, आज मी बाईबद्दल बोलणार आहे. ए बाई, तू सुद्धा तशीच होती गाय, तू सुद्धा तशीच होती. आज तुझ्याबद्दल बोलायला गेलं ना, आज तू आमच्यावर सगळ्यांवर मायाचा हात फिरावं लागेल, पण आज मायाचा हात आमच्यातून निघून गेलाय. आईच असते गड्या. आईबद्दल बोलायला गेलं ना, बहिणीनं लय काय केलं आमच्या करता. अरे गोकुळ उभं केलं आमच्या घरात तिनं, गोकुळ. आज सगळ्या नातवंडांना विचारा, पुतण्यांना विचारा, काय कमी केलं बहीण आमच्या करता. अरे लेकरू जर लांबून आला ना, नातू जर लांबून आला ना, असं डोक्यावरून हात फिरवणारी बाई होती आमची बाई. अरे तिच्याबद्दल बोलायला जर गेलं ना, बाई हे बाई तुझ्याबद्दल बोलतोय ग, तू लय मोठी आहे. अगं तुझं वर्णन करायला गेलं ना बाई, अरे लय सांगायचो काय तुझं. अगं तुझं वर्णन आकाशाला करायला जावं, आकाश सुद्धा कमी पडेल का बाई तुझ्या पुढं. का माहिती का, आकाशानं रंग बदलला, डवळं होतं कधी निळं होतं आकाश, पण तो कधी रंग बदलला नाही आमच्या करता. तो आकाशापेक्षा मोठी ग. मला वाटतं तू समुद्रापेक्षा मोठी आहे. का माहिती का, समुद्राचं पाणी चवीसाठी खारं आहे आणि तू आम्हाला नेहमी गोड प्रेमाचा जरा दिला. तुझ्या इतकं नाही मोठं कोणी. आई असते गड्या. आज तुझ्याबद्दल येता लिहिलंय मी. आई किती गोड आहेस तू माहिती आहे. अगं त्रिसरणाच्या टप्प्यावर धन्य आहेस ग तू माते, त्रिसरणाच्या टप्प्यावर धन्य आहेस ग तू माते. अगं सर्व संपुनी फक्त राहते नाते, तुझेच ग नाते माते. या किविलवाण्या माझ्या 3 बहिणीची, माझ्या 2 दादांची तुझ्या वाचूनच वाट वळते ग बाई. अगं या माझ्या 3 बहिणीची आणि माझ्या 2 भावांची बाई तुझ्या वाचूनच वाट वळते. पण खरी आईची माया बाई, ज्याला आई नाही ना ग त्यालाच कळते, ज्याला आई नाही ना त्यालाच कळते. आज किती आम्ही रडलो तुझ्याच फोटो जवळ, उपयोग होणार नाही. अगं आमचं गारण तुझ्या जवळ पडलं का, ते गारण एका मिनिटात तू निस्तारायची ग. पण आज आम्ही किती गारणं सांगितली, ऐकायला कोणी नाही ग. आज कोणी नाही. म्हणूनच म्हणतात ना, कुठे गेली माझी आई, मला करमत नाही ग. हे नाग आई, मला झोप येत नाही. दसरा आणि दिवाळी कोण देईल आई, पुरणाची पोळी. रडू आला आई, कुठंच दिसत नाही ग. हे नाग आई, मला झोप येत नाही.
आई ते आईच आहे. माझ्या बहिणी बसल्यात, आकी मला रडवायचं नाही तुम्हाला, पण बोलू सहजच. आज तिच्याबद्दल बोलायचं मला, कीर्तन एक वेळ राहू द्या, पण मला तिच्याबद्दल बोलायचं, बाईबद्दल बोलायचं. सांगू तुला तुझ्याबद्दल. तुम्ही माहेराला आल्या ना, तुमच्या बाबांचं तुमच्यावर प्रेम आहे. मी आल्यानंतर पाहिलं तुम्ही सगळे एकत्रित राहताय आणि आणि महाराज कीर्तन कशा करताय माहिती का? माणुसकीची गाठ बांधणं म्हणजे कीर्तन आहे. कळतंय मी काय बोलतोय ते? आणि मग तिघी जणी आल्यात कीर्तनात. माझ्या भावानं खरं तर किती चांगली साडी घेऊ द्या, किती चांगली साडी घेऊ द्या, पण माझ्या बहीण माहिती का महाराज, बहीण ओटीतून चुरगळलेली नोट काढावी आणि तिघींच्या हातामध्ये आणून द्यावी. चुरगळलेली नोट हातात आणून देणारी कोण असते? आई असते, आई. अरे माहेरावरून जर लेक सासराला निघाली ना, सासरामध्ये गडगंज श्रीमंती असू द्या, पण पिशवीमध्ये कांदे बटाटे लसूण मिरच्या टाकणारी कोण होती? बोला बोला. अरे माहेराला जर लेक आली ना, उशिरापर्यंत झोपते. हक्काचं व्यासपीठ आहे महाराज ते, हक्काचं व्यासपीठ. लेक उशिरापर्यंत झोपते, पण उशिरापर्यंत जरी लेक झोपली ना, झोपू द्या म्हणणार आहे, तिला आईच असते, आई असते. मी माझं सांगून जाईल, मला तुमच्याबद्दल नाही बोलायचं गड्या, माझं प्रामाणिक मत आहे. मी माझं बोलणार आहे, मला तुम्हाला नाही रडवायचं, पण मी माझं बोलणार आहे. माझं सुद्धा बोलावं. सगळ्यात जीवन जर वाईट कोणाचं असेल तर कीर्तन करायचंय, सगळ्यात वाईट. तुम्ही म्हणताल का तुम्हाला तर एवढं लोक मान देतात, सगळं आहे, तुम्ही म्हणताल एवढं का बोलताय, एवढं कठोर का बोलताय? सांगू, रस्त्यावर एक दिवस फिरून बघा आमच्या बरोबर, कळल. मृत्यूच्या तावडीत आम्ही 24 तास मृत्यूच्या काळाच्या तावडीत आहे. कधी पुढचा घडी येईल, कधी आम्हाला घेऊन जाईल, सांगता येत नाही. आई वडिलाला काळजी लागते हो, आई वडिलाला काळजी लागते. यांना विचारा, हे सांगतील मंडळी तुम्हाला. रडतात आई वडील कधी कधी, कायला करतो एवढं, कशा करता करतो एवढं? रडते आई माझी कधी कधी, कशा करता करतोय? आई सांगतोय, जगात अनेक इंजिनियर असतील, माझ्या डोळ्यात पाणी येईल, जगात अनेक इंजिनियर असतील, पण मी बोलून जाईल, माझ्या आई इतका मोठा इंजिनियर जगात नाही गड्या. का सांगू का? अरे जगात अनेक इंजिनियरांना अनेक गाड्या बनवल्या, गाडीची फायरिंग कमी जास्त झालेली त्यांना सांगता यायची, पण माझी आई अशी एक गोष्ट आहे, अशी आई गोष्ट आहे. अरे माझी गाडी रात्री 3 वाजता घरी जाऊ द्या, नाही तर 4 वाजता घरी जाऊ द्या, गाडीच्या फायरिंगवरून तिला कळतं की माझ्या लेकराची गाडी जगातली सगळ्यात मोठी आईच आहे. म्हणून कबीरदासजी म्हणतात, सबसे बडी हे माँ पगले, सबसे बडी हे माँ, सबसे बडी तुझ्याबद्दल बोलतोय ग, तुझ्या इतकं मोठं कोणी नाही. अगं तुझ्याबद्दल बोलायला गेलो ना, तू लय गोळ. काय बोलायचं ग बाई तुझ्याबद्दल? काय केलं माहिती का? काय केलं आमच्याकरता? हाडाचे तू काढ करून केले रक्ताचे पाणी, तुझ्या सारखे कष्ट गबय केले नाही कोणी, तुझ्या सारखे कष्ट गबय केले नाही कोणी. हे बाई हे बाई तुझ्याची मोकल्या बाजी कशी कुचबुच ऐकूये, अनमोल जन्म दिला नाही, तुझे उपकार फिटणार नाही, अनमोल जन्म दिला नाही, तुझे उपकार फिटणार नाही. अजून एका हिंदी कविकारानं सांगितलंय, किती गोड आहेस तू, जगात तुझ्या इतकं मोठं कोणी नाही माय. किती गोड लिहिलंय. तू कितनी प्यारी है, तू कितनी बोली है, प्यारी प्यारी है, ओ माँ,
वीर मजला होई गल्लो गल्ले पाहत फिरशी मला तो गाय. अजून काय केलं तू? आमच्या आजी दादा ज्ञानेश्वर दादा नातवंड आहेत ना तुम्ही, तुमच्यावर तर लय प्रेम असतं. आजीचं नातवाचं नातं लय मोठं असतं. आजीचं नातवाचं नातं लय मोठं असतं. बोलून जाईल आमचे आजी दादा ज्ञानेश्वर दादा यांना विचारा ना आजीची काय किंमत असते. आजी 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 म्हणजे नातवाचं पहिलं प्रेम असतं बरं का. नातवाचं पहिलं प्रेम काय बोलायचं तिच्याबद्दल. लय गोड आहे, लय गोड आहे. बालपणी मी खेळ खेळताना होतो जेव्हा ताना अमृताहुनी ग गोड पाजलास पाना. अमृताहुनी गोड पाजलास पाना. अमृताहुनी गोड पाजलास पाना. हे आई ग आई ग तुझ्याबद्दल बोलतोय मग काय बोलायचं. जग से हरा नहीं मैं खुद से हरा मैं एक दिन चमकूंगा लेकिन ओ तेरा सितारा वो माही माही रे तेरे बिन मैं तो अधूरा रहा माही रे तेरे बिन मैं तो अधूरा रहा. जीना 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 मेरा गुलाम माही तेरी चुनरी. जगातली सगळ्यात मोठी म्हणून शब्द लिहिले तुकोबा रायने कबीरदासजी म्हणतात ओ देती है दुआ माँ से बढ़कर कोई नहीं है, माँ से बढ़कर कोई नहीं है. वो देती है दुआ, वो देती है दुआ. सबसे बड़ी सबसे बड़ी है माँ. सबसे बड़ी सबसे बड़ी है माँ. टाळी वाजवा. जगातली सगळ्यात मोठी वैभव आईच आहे. आणि मग आईबद्दल बोलावं का बोलावं. स्वामी तिने जगाचा आई विना भिकारी. थोडं बोलेल मी अजून बोलेल. एकच वाक्य बोलणार आहे, जास्त नाही, पण वाक्य महत्वाचं आहे. मग आम्ही बोलावं तिच्याबद्दल चांगलं पॉझिटिव्ह राहावं. सध्याची तो जपानचा व्हिडिओ पाहिल्यानंतर बऱ्याच लोकांचे डोळे उघडले. तरच तो प्रेमा करता पण प्रेम मिळत नाही. आईचं प्रेम मिळत नाही. आईचं मला तुम्हाला रडवायचं नाही अख्खी, पण तुम्हाला सांगू आईचं वर्णन लय गोड आहे. माझ्यासारखी वयातली पोरं, माझ्या वयातली भामटी पोरं आईला म्हणतात तुला काय कळतं तू गप्प बस. तुमच्याकडे नसतील म्हणत, आमच्याकडे म्हणतात. मला नाही माहिती तुमच्याकडे म्हणतात का नाही, पण आमच्याकडे म्हणतात. तुमच्याकडे कसं आहे नाना हां म्हणतात काय हा म्हणा ना. मग जरा हा म्हणा काहीतरी. हा कशाला म्हणता नाही म्हणती मला माहिती ना म्हणतात. सांगू का आई ऐका आकी बरं का. बरीच माझ्या वयातली पोरं म्हणतात आई तुला काय कळतं तू गप्प राय, तू गप्प मार, काय गप्प मार म्हणतात. हां कधी कधी विचार करतो आईला जर काही कळलं नसतं तर लहानपणी आईनं आमच्या डोळ्यात काजळ भरवायच्या ऐवजी आता बोला ना पुढे बोला मिरचीची पावडर नक्की भरवली असती. अरे तिलाही गोड आहे आणि म्हणून प्रेम असावं. मला वाटतं एक वेळ पांडुरंगाच्या दर्शनाला नका जाऊ. मी काय म्हणतो कळतंय. एक वेळ पंढरपूरला नका जाऊ, एक वेळ आळंदीला नका जाऊ. खरं पंढरपूर शोधायचं साहेब. आपल्या घरातली आईमध्ये रुक्माई शोधा आणि बापामध्ये विठोबा शोधा. अरे लांब जायची गरज नाही. मी सांगतो ना तुम्हाला आमच्या ज्ञानोबाराय तुकोबाराय ज्ञानोबारायनी तू उभी खर्च केली. अरे सगळ्या तीर्थाचं मूळ आपली आई वडील रे. सकळ तीर्थाची धुरे जे का माता पितरे तया सेवी खीर शरे लोणकीचे. आणि तुकाराम महाराज म्हणले माय बाप केवळ तेने न जावे तीर्थाशी. जाऊ नका कुठं. आणि मग हे जिथं येते ना तर हीच जोपासा. आणि मग हित कुठं आहे तुकाराम महाराज अभंगाचं पहिलं चरण सांगतात. लेकुराचे हित लेकुरा
देवाचं पहिलं शरण गोड गाऊन दाखवलं. लेकुराचे हित जाणे माऊलीचे चित्त, लेकराचं हित जाणणारे माय आणि हित ते करावे देवाचे चिंतन. तुकोबाराने सांगितलंय हित जिथं असेल तिथं जायला भिवू नका, फक्त हित शोधा. आता हित असणारं पाहिजे गणित, ते सुद्धा आम्हाला कळलं पाहिजे. हित कुठं आहे आमचं, यांच्याजवळच हित आहे. कारण की का दिनेशजी, मी एक वाक्य बोलेल बघा ना, म्हणजे बोलता बोलता ही वाक्याला सुद्धा फार व्हॅल्यू आहे. का तर जगातली आपली जग आता सध्या अशा परिस्थिती होय की एखादा पुढं जर चालला तर त्याचा वाकडा पाऊल कुठं पडेल याच्याकडे लोकांची भूमिका आहे. पण आई वडील अशी गोष्ट आहे दादा, बरं का, मी वाक्य बोलतोय जर अभ्यासानं बोलेल बरं का ना. आई वडील अशी गोष्ट आहे की त्यांना कधीच आपल्या लेकराचा वाकडा पाऊल पडावा किंवा आपल्या लेकराचं वाटूळ व्हावं हे कधीच वाटत नाही. ते कोण आहेत बोला ना, कोण आहेत ते? आई वडील आहेत. लोक आपलं वाटूळ व्हायची वाट पाहतात, पण आपलं निस्वार्थीपणानं जीवन जगावं ही भूमिका आपल्या फक्त आई वडिलांजवळ असते, आजीजवळ असते, आजोबाजवळ असते. आणि मग आम्ही त्यांच्यावर प्रेम करावं. वडिलांचं सुद्धा लय मोठं महत्वाचं गणित आहे. आता तुम्हाला माहिती, एकच वाक्य बोलेल मी वडिलांबद्दल सुद्धा, लय नाही बोलायचं. लहानपणी आई आपल्याला उचलून घ्यायची. साहेब कुठं घ्यायची उचलून? आके बोला ना. आई उचलून घ्यायची, कुठं घ्यायची? कडेवर उचलून घ्यायची. आणि आपले वडील आपल्याला उचलून घ्यायचे, कुठे घ्यायचे? आके खांद्यावर. तुम्हाला माहिती का आई कडेवर आणि कम बाप खांद्यावर? का सांगू का? आई कडेवर घेते का तर सर बरं का, आई कडेवर घेते का महाराज माहिती का? का दादा माहिती? आई कडेवर घेते का माझ्या डोळ्याला जे दिसलं ते माझ्या लेकराच्या डोळ्याला दिसलं पाहिजे. समरेचे दाई घेते, पण त्याच्या पुढचा विचार करणारा बाप आहे, जे माझ्या डोळ्यानं पाहिलं नाही ते माझ्या लेकराच्या डोळ्यानं पाहिलं पाहिजे, म्हणून उंचीवर घेणारा बाप असतो. बोलायसारखं लय आहे. माझं नावच कविराज आहे. जिथं गेला नाही रवी तिथं गेला कवी, असं आहे. पण आता लय वेळ नाही ना आपल्याकडे. आणि मग आहे ना रवी असं, आणि मग कवी, आणि मग जन्मामध्ये आम्ही आलो ना. तर हे महत्वाचं गणित. हित कोणी जोपासलं? आवडीचा पुरावा आहे माझा, आवडीचा पुरावा आहे. कोणी जोपासलं? तुकोबाराय म्हणले देवानं माझा हित सांभाळ केला. का माहिती का? माझा सांभाळ केला. सकळ जीवाचा करीतो सांभाळ. अरे किती सांभाळ केला माहिती का? लेकराची सेवा केली सतू एकच पांग फेरू कसा हो तराई तुझ्या उपकारा जगी तोड नाही हो वळीन जीव माझा सावळे विटाई विठ्ठला माया बापा विठू माऊली तू माऊली जगाची विठू माऊली तू माऊली जगाची माऊलीत मूर्ती विठ्ठलाची माऊलीत मूर्ती विठ्ठलाची विठ्ठला माया बापा. हे जगातलं सगळ्यात मोठं गणित तोच आहे. आणि मग तो जर गणित आहे ना तर त्याची अर्थता आम्ही केली पाहिजे. आम्ही देवाजवळ जावं आणि देवाला म्हणावं कुठे आहे देव, हे चुकतंय, तुझं आहे तुझं पाशी परी तू जागा चुकलाशे. म्हणून न लगती सायास जावे वनांतरा सुखे येतो घरा नारायण. मग त्याकरता काय करावं? हित कुठं आहे? त्या हिताची भूमिका आमच्या जवळ असावी. आणि 12:30 वाजून 3 मिनिटानं तुकोबाराय सांगायला लागले हित जर असेल तर हिताची भूमिका आमच्या जवळ आहे, लांब जायची गरज नाही. आणि मग काय हिताची भूमिका? हित एकच आहे. ऊन झाल्यामुळं महाराज म्हणले हित आहे का? आणि मग हिताची भूमिका जर ही असेल तर एक पुरावा सांगतो. लय दाट नाही पेरणार, दाट पेरलं की वर कांसाला बारीक पडत आहे, त्याच्यामुळे पेर मापात असली पाहिजे. आणि फाट्याच्या बाहेर गेलं परत कोळपाया त्रास करतं, त्याच्यामुळं पेर मापात असली पाहिजे. आणि मग सांगतो काय हित? महाराज म्हणले जन्मातलं महत्वाचं गणित माझ्या आवडीचा पुरावा आहे, आवडीचा पुरावा आहे, लय आवडीचा पुरावा आहे. काय आवडीचा पुरावा आहे? तुकोबारायचं चरित्र आहे. पण तुकोबाराय म्हणले आमच्या जन्मामधून आलात ना तर आई वडिलाचं कर्म वर्म जोपासा. तुकोबाराय म्हणले तुम्हाला सोपे वर्म आम्हा सांगितले सन, बरोबर ना? सांगितले संती आणि संतानं वर्म सांगितले. वर्माला जपा, वर्णाला नाही जप. एक वेळ नाही जपलं तरी चालेल, पण माणसानं कशाला जपावं? वर्माला जपलं पाहिजे. जुन्या काळात बरं का दिनेशजी, जुन्या काळात पोराच्या बापाला मार्केट होतं का पोरीच्या बापाला? कोणाला होतं? हे आजी बोला ना जरा, कोणाला मार्केट होतं? पोराच्या बापाला. आता कोणाला आहे? लय मार्केट आलं त्याला. म्हणजे सफरचंदाला जेवढं मार्केट नाही तेवढं सध्या पुरीच्या बापाला मार्केट आहे. आणि मग जमलं आपलं लग्न असं इथं शिरसाण्यात ना
शिरसाण्यात लग्न जमलं. तिथं खडकजामची लोक आलती सगळी आणि इकडून आलती सावरगावून काही वराडच होतं आणि मग सगळं आलं वराड आणि आलं 12:30 वाजून 5 मिनिटांना आलं वराड बरोबर. आणि मग वराडाच्या अगोदर काय बोल्या असतात आणि लग्न जमल्यावर पहिला प्रश्न कशाचा असतो सर? काय द्यायचं काय घ्यायचं बा असा प्रश्न साहेब बरोबर ना? पहिला प्रश्न तुमच्या असते का नाही? हा मग असं लग्न जमलं. लग्न शिरसाण्यातच पोरग इथलंच होतं पोरगी इथलीच होती. पण मग लग्न जमलं आणि पोराचा बाप म्हटला काय देऊ नका फक्त काय करायला अक्षदा टाकाया. पुरीचा बाप म्हटला एवढे पण आम्ही कमी नाही. पण मग पोरीचा बाप म्हटला आम्ही जेवढं वराडीन ना आपलं शिरसाण्याचं येईल काही खडकजामचं येईल काही परिसरातलं येईल काही आपलं इथलं आपलं काय झोपुळचं येईल सगळ्या इकडं गावाकडचं वराड येईल तेवढ्या वराडाला चांगलं चुंगलं जेवण देण्याची जबाबदारी पुरीचा बाप म्हटला माझी. मग पोरानं ठरलं लग्न ठरल्यानंतर आणि मग काळूबाळूचे ते आहे ना त्यांच्याकडे सगळं त्यांच्याकडे ऑर्डर दिली. ऑर्डर दिल्यावर त्यांची तारीख मोकळी नव्हती. त्यांनी दुसरा आचार्य दिला पाठवून. आचार्य दुसरा पाठवला पण आचार्य असा होता त्याला अनुभवी नव्हता आणि ते गेलं स्वयंपाक करायला. पुरीच्या बापानं जेवणाची ऑर्डर दिली ती लाडू डाळ भात पुरी भाजीची ऑर्डर दिली ती. मी वर्म सांगतो बरं का कीर्तनाच्या बाजूला नाही अजिबात नाही हीच सांगतोय. आणि मग ना ते आचार्य गेलं यांनीच पाठवलं होतं आणि ते आचार्य गेलं पण लाडू तयार करण्याकरता अगोदर पाक तयार करावा लागतो लाडूचा बरोबर ना. लाडूचा पाक तयार करावा लागतो पण पाकाचं गणित सुद्धा लय अवघड असतं. पाकाची जर चाचणी चुकली तर पाक कडक होतो. वर्म जर चुकलं चाचणीचं तर पाक कडक होतो आणि पाक कडक झाला की लाडू कसे होत्यात? हा निवारण कडक एकच ना. हा पाक कडक झाला पण मग यांनी लाडू बांधले म्हणजे लाडू केले आणि लाडू तयार केल्यानंतर लग्नाचा दिवस उगवला गेला. आपल्याकडं लग्न काही येळेव लागत नाही. आता 2 वाजताचा जर मुहूर्त असला ना सर बरं का 2 वाजताचा जर मुहूर्त असला ना आपलं 2 वाजताचा जर मुहूर्त असला ना किती वाजता लग्न लागतं? 4ला लागतो. खुशाला सांगताय वरून मला पण. हा लग्न वेळेत लागली पाहिजे. काय लागली पाहिजे सांगू वेळेत? श्रीरामचंद्र प्रभूचं बरं का आणि सीतामयाचं महाराज फक्त 3 मिनिटं लग्न उशीर लागलं नाना. किती मिनिटं? 3 मिनिटं. त्या 3 मिनिटापायी त्यांना किती वर्ष वनवास भोगावा लागला? बोला ना मला उत्तर पाहिजे तुमच्याकडून. 14 वर्ष. आपली किती तास लेट होत्यात? हाय गडाय सांगण्याची मग काय काय माणसं अखंड वनवाशीची. आणि म्हणून लग्न वेळेवर लावलं पाहिजे. तुम्हाला ज्यांना कळलं त्याला कळलं. ज्याला नाही कळलं त्याला बाबा काय करेल अशी गोष्ट आहे. आणि बघ लग्न लागलं नाही वेळेवर 2 वाजताचं 2 वाजताचं लग्न लागलं 4 वाजता बरं का. आणि आपल्याकडची लोक काय काय लग्नाला म्हणून येत नाही. लग्नात लय प्रकारची लोक असतात. हावशे 900 गौशे 3 प्रकारची लोक. आणि एका लाडू इथं घेतला सर इथं घेतला जोरात असं केलं जोरात असं केलं 2 शिरा संघच उपटून आल्या. पाहता काय माझ्याकडे लाडू फुटला नाही. मुलाचं बाप कचेरीच्या दरवाजे बसलो जेवायला त्याला सापटीत लाडू घातला. ते दरवाजाची सापट असते ना त्या सापटीत लाडू घातला आणि दरवाजाला लोंब कळलं. दरवाजा लोंब आणि लग्नात मुलं वर बापाला लय सहकार्य असतं काय बी म्हणा. आणि मग वर बापाला सहकार्य कराय मागून 3 जण आले. आता या चौघांची ताकद एकत्रित झाल्यामुळं दरवाजा अख्खा बिचागरी सहित उपटून आला. पाहतो काय मायाक लाडू काय फुटला नाही. मुलाचं बाप वाईटागलं. मुलाचं बाप गेलं मुलीच्या बापाक. मुलीच्या बापाची भर लग्नात मंडपात कॉलर धरली आणि भांडणं चालू झाली. आता शिरसाण्याचं वराड माहिती तापड वराड भांडणं सुरू झाली. महाराज हे आता लग्न नेमकी व्हायला होतं आज वावरांच्यात होतं वा इकडं. आणि मग लग्न नेमकी व्हायला भांडणं सुरू झाली आणि शिरसाण्याचं वराड माराया जमलं एकमेकाला. या त्याला मारतोय हे त्याला मारतोय पण माराया गाय धावाना म्हणजे सापडा काय हाताला. लाडू सापडला अख्खा महाराष्ट्र पण एवढं खास होतं देणार पहिलं गाव लागलं मला. आणि मग लाडू हाताला लागलं भांडणं झाली ना. पाहत काय माया महाराज लाडूचं काय चुकलं होतं? मला उत्तराची अपेक्षा आता. चाचणी चुकली होती पण चाचणीचं काय चुकलं होतं? वर्म चुकलं होतं. तुकोबाराय म्हणतात चुकली या वर्म फेरा पडे. म्हणून आई वडिलाच्या सेवेचं वर्म ओळखा आणि हे वर्म ओळखलं तर फेरा पडणार नाही. या जन्मातलं महत्वाचं गणित आहे. आम्ही आलोय ना जन्मामध्ये त्यांची सेवा करा आणि त्यांचं वर्म ओळखा. आणि ती कशातून ओळखायचे? भजनातून. विठोबा रखुमाई हरिदेव विठोबा रखुमाई 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 विठोबा रखुमाई
पोवाडा आता वेळ झालाय म्हणायचंय, त्यांची इच्छा आहे. माझा वेळ संपलाय पण आता ते घ्यायचंय बाई. हो सर बरं चालेल 5 मिनिटात घेऊयात चालेल. सगळ्यांची इच्छा ना करता ना ते पोवड्या करता एवढ्या लांबून आलेत आणि म्हणून आणि सगळ्यांची अपेक्षा आहे. ठीक आहे, एक 5 मिनिटांमध्ये आपण त्यांचे आभार व्यक्त करतोय. गोड गुणीजन मंडळींनी साथ दिली. आदरणीय शिवराम बाबा आहे, सुनील महाराज आहे, गोड गायलं, टाळी वाजवा त्यांच्याकरता. मला सांभाळून घेतलं 2 तास, अगदी गोड साथ दिली. आमच्या राहुल महाराजांनी सुंदर बासरी वाजवली. दिनेश महाराजांनी इतकं वाजवलं, त्यांनी सुद्धा आभार व्यक्त करतोय. टाळकरी असतील, आमची सिस्टीम, सगळ्यांचे आभार व्यक्त करत असताना सगळ्यांनी माझी कटकट बडबड 2 तास ऐकली. आणि सगळ्यांची विशेष नाना बरं का, चुकून तुम्हाला लई त्रास दिला बरं का नाना. चुकून जरी एखादा शब्द गेला असेल, एखादा मुलगा असेल तर दुसरा म्हणून माफ करा, 2 असतील तर तिसरा म्हणून माफ करा, 3 असतील तर 4था म्हणून माफ करा, एकही नसेल तर प्रॉपर्टीची कागद माझ्याकडे घेऊन या, त्याची काही गरज नाही. आपला बाप श्रीमंत आहे. 5 मिनिटात आपण पोवाडा घेऊन थांबूया. थोडंसं तुम्हाला माझ्या मॉनिटरला द्या. आणि म्हणून चला, धन्य धन्य शिवाजी सुर पराक्रमी थोर केले जर जर पाजुने पाणी दृष्ट मुगला, पाजुनी प्राणी दृष्ट मुगला, पाजुनी प्राणी दृष्ट मुगला. घडविला स्वराज्याचा इतिहास, घडविला स्वराज्याचा इतिहास, कीर्तीचा डंक मिळे गगनात, जिहाजी कीर्तीचा डंक मिळे गगनात, जिहाजी कीर्तीचा डंक मिळे गगनात, मुजरामानाचा महाराष्ट्रचा धन्य ती जिजामाऊली, जिच्या हाती पाण्याची दोरी, टाळ टाळ हा ती देशाची उतारी. अरे त्या माई माऊलीनं शोभा राजाला घडवलं, वाढवलं, ज्ञान अमृत पाजलं आणि वयाच्या 16 वर्षी तोरण्याला तोरण मारलं. बरीच लोक म्हणतात साहेब 16 वर्ष धोक्याचं म्हणतात, पण नाही, मोक्याचं करून दाखवलं शिवाजी राजा. आणि वयाच्या 16 वर्ष तोरण्याला तोरण मारलं. मर्द मावळा जमा केला. मर्द मावळा कोणा एका जातीतला नव्हता, 18 पगड जातीतला मर्द मावळा तयार केला. राज्याची कीर्ती बेफानू लागली. दिल्लीच्या तख्तापर्यंत राज्याची कीर्ती बसली. हे कौन है शिवा, कौन है? जो कोई उसको पकड़ के लेके आ जाएगा उसको इनाम दिया जाएगा. इनाम है कोई है? कोणी बड़ा बचलेगा? अफजल खान ने बड़ा बचल. मैं लाऊंगा, मैं लाऊंगा. विडा उचलला आणि महाराष्ट्राच्या बाउंड्रीवर आला. पहिलं गाव लागलं तुळजापूर. तुळजापुरात मंदिर कोणाचं? तुळजापुरात मंदिर कोणाचं? तुळजाभवानी, बरोबर ना? आणि तुळजाभवानीच्या मंदिरात आले, संबळ वाजायला लागला कसा? आईचा 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 जोग
तुळजापूर सोडलं मंडळी. आणि तुळजापूर सोडल्यानंतर पंढरपुरात आले. पंढरपुरात मंदिर कोणाचं? पांडुरंगाचं, बरोबर ना. आणि अभंग वाजू लागला कोणता? पंढरपूर सोडलं मंडळी. आणि पंढरपूर सोडल्यानंतर पैठण मध्ये आले. पैठण मध्ये कोणाचं मंदिर आहे? पैठण मध्ये एकनाथ महाराज. आणि अभंग वाजू लागला कोणता? दौर फिरवितो दौर फिरवितो तुम्ही डुबू डुबू ऐका. वर्तमान खोटे वर्तमान खोटे दादा वर्तमान खोटे वर्तमान खोटे दादा वर्तमान खोटे लटकन बोलो आम्ही वर्तमान खोटे लटकन बोलो आम्ही वर्तमान खोटे. पैठण सोडलं, जेजुरी झाली. जेजुरी कोणाचं मंदिर आहे? जेजुरी कोणाचं मंदिर आहे? खंडोबाराय, बरोबर ना. खंडोबारायच्या मंदिरात आले. एकला 10 मिनिटं कमी असताना आले बरं का. जेजुरीत आले. मग जेजुरीत आल्यानंतर अभंग वाजू लागला कोणता? अहम वाग्या अहम वाग्या सोम वाग्या प्रेम नगरा वारी सावन होनी बनली लागा देवक राखोय वारी. मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी. आणि मग मंडळी जेजुरी सोडली आणि प्रतापगडाच्या पायथ्याला भेटायची वेळ ठरली. आओ शिवा आओ राजन कलेवरच्या हमारे सुनाता आओ गले लक्ष हमारे. आलिंगन दिलं राजाला आलिंगन दिलं राजाला कपटानं दावी मानाला राजानं डाव बळ केला राजानं डाव बळ केला वाघनगाचा वार केला वाघनगाचा वार केला उतळा बाहेर काढिला उतळा बाहेर काढिला. अफजल खान ओरडला आणि अफजल खानाचा अंगरक्षक सय्यद बंडा मागून वार करणार. पण आम्ही हिंदू धर्मातली माणसं आहे. आम्ही मागून वार करणाऱ्याला मानत नाही. आला वार करायला. त्याचं नाव सय्यद बंडा. वार करणार तेवढ्यात आपला पण एक होता जीवा म्हणून वाचला जीवा. होता जीवा म्हणून शिवाचं प्राण वाचला. छत्रपती शिवाजी महाराज आपली माता पिता की
झालेली सेवा समर्पित करतोय. शंख हे सगळे आपल्याकडं, बासरी आहे, सण आहे, बार सगळे जे म्हणाल ते तर हा. पण तुम्ही मागतीच नाही काय वाजवायचं, त्याच्यामुळे आता त्याला आता जाऊ द्या, वेळ संपल्यावर वराती मागून गोड्याचा काहीच उपयोग नाही. आणि म्हणून झालेली सेवा समर्पित करतोय. गोडगुणीजन मंडळींनी सगळ्यांनी साथ दिली, मला सांभाळून घेतलं. विकीदादा सगळ्यांचे आभार व्यक्त करतोय, परिवाराचे आभार व्यक्त करतोय. आपली बै आज बैला जाऊन 1 वर्ष झालं आणि 1 वर्षानंतर गरुड पुराण सांगतं की आत्म्याचा मुक्ती सोहळा असतो, मुक्ती दिन याला म्हणतात, 1 वर्षानंतरचा बरं का. आणि मग त्यांचा हे पुण्यस्मरण का साजरं करायचं आहे, तर या हरिकथेच्या माध्यमातून आपले पुण्य आणि खरं तर त्या ठिकाणी माध्यम जोडलं जातं, दोष निघून जातात. मग या हरिकथेतून दोष निघतात. कसं ज्ञानोबारायचं प्रमाणे रामकृष्ण नाम सर्व दोष हरण आणि जडजीवा तारण हरी एक, तारणारा मंत्र रामकृष्ण हरी. आणि म्हणून त्यांच्या आयुष्यामध्ये दोषाचं जे निवारण करण्याचं काम, त्यांच्या पुण्याचं गणित मिळवण्याकरता हे हरिकथेचं आयोजन केलं. समस्त आमचा डावकर परिवाराच्या वतीला विनंतीला मान देऊन आपण सगळेजण उपस्थित राहिलात. सगळ्यांच्या आभार व्यक्त करतो. आता झालेली सेवा समर्पित करत असताना चाल म्हणायची, चाल नको आहे, आता वेळ झालाय. आणि म्हणायचं चाल वेळ झालाय, हवामान खातं म्हणायचं बरं ठीक आहे चाल. तुमचं काय पोट भरतच नाही गाड्या, तुम्ही म्हणता असं. चला 1-2